श्री संताचे माथा चरणावरी, श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख। डौरली हे काया कृपेच्या ओरसे, नव्हे अनारिसे उद्धरिलो। विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख। तुका मने मज न घडता सेवा, तुका मने मज न घडता सेवा। पूर्व पुण्य ठेवा ओढवला, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख। पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम। दुसरे चरण सत्तरिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास कृपा, वर्णानामर्थ संगानाम, रसानाम छंदसामपि। मंगलानांच कर्तारो, वंदे वाणी विनायको। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। चलत्कुण्डलं विशालं, प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं। मृगाधीशचम्राम्बरं मुण्डमालं, प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। मंगल भवना मंगल हारी, द्रवौषध शरथ अजिर विहारी। हे जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाय। श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख। नाथनंगे महाराजांच्या आणि विश्वनाथ महाराजांच्या पवित्र पावन चेतनेच्या सानिध्यामध्ये महान संत विधेयी संत विश्वनाथ महाराज यांच्या 44व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं संपन्न होत असणारा हा उत्सव आणि या उत्सवामध्ये आज चतुर्थ दिवसाची कीर्तनरूपी वाघपुष्प सेवा बाबांच्या चरणी समर्पित करायची आहे। विशेष काही जास्त परिहार द्यायची गरज नाही, कारण की तुमच्यासाठी काही मी नवीन नाही, माझ्यासाठी तुम्ही नवीन नाही। कीर्तनकारही तेच आहे, वाजवणारे तेच आहेत, गाणारे तेच आहेत आणि ऐकणारे तेच आहेत। नवीन कोणी नाही ना। ते आमचे राऊत महाराज काल सांगत होते, म्हणे बाबाजी खूप प्रयत्न करतो म्हणे आम्ही, पण लोकच येत नाहीत, लोकच येत नाहीत। त्यातल्या त्यात ते मला पहिले तारीख घेताना म्हणे दिवाळीच्या दिवशी तारीख द्या म्हणे। आता मी म्हणलं काल्याला येत नाही
मधात येत नाही. दिवाळीच्या दिवशी कोण येईल? म्हटलं जाऊ द्या, दिवाळीच्या दिवशी घरी पूजा वगैरे राहते, म्हटलं जाऊ द्या, दुसरा दिवस द्या. मग त्यांनी आजचा योग साधला. पण मला एक गोष्ट अशी बोलायची आहे बबनराव, की लोक येत नाही म्हणून कीर्तन नाही करणं हा मूर्खपणा आहे. लोक येत नाहीत म्हणून कीर्तन न करणं हा मूर्खपणा आहे. तसंही आम्ही लोकांसाठी येत नाही, कारण की आम्हाला माहिती आहे ना कुठं कुठं ढोपट निघते. तर आम्ही लोकांसाठी येत नाही. आम्ही नाथनंगी महाराजांचं दर्शन होते आणि विश्वनाथ महाराजांची शब्दाच्या माध्यमातून अर्थपूजा करता येते, शब्दपूजा करता येते, त्याच्यामुळे येण्याचा हा योग आहे. आणि तसंही मी तुम्हाला एक सूत्र सांगतो. बरेच लोक सकाळी उठत नाहीत, बरेच लोक सकाळी उठत नाहीत. मग त्याच्याकरता सूर्य असा विचार करते का जाऊ द्या लोक उठत नाही तर मी उगवत नाही म्हणून? सूर्य असा विचार करत नाही, तो त्याचं काम करतो. आणि जे सकाळी उठलेले आहे, सूर्योदयाच्या पूर्वी जे उठलेले आहे त्यांना आरोग्याच्या दृष्टीनं लाभ होतोच. जे झोपून राहिलेले आहे त्यांना होत नाही. तसं कीर्तन करायचं, जे येतात त्यांना चांगले चांगले सूत्र, चांगल्या चांगल्या कथा, चांगले चांगले सिद्धांत ऐकायला मिळतात. आणि जे झोपून आहेत त्यांचं पारमार्थिक आरोग्य जे आहे ना ते आरोग्य चांगलं राहत नाही. विठ्ठला विठ्ठला. जितके आहे तितके मोकळं चाकळं बसता येते, गर्दी करायचं काम नाही, काही नाही. आता ते आमचे कीर्तनकार मस्त सांगायचे, ते पहिल्या दिवशीचं कीर्तन घ्यायला आजकाल कोणी तयार होत नाही. ते म्हणे मी घेत असतो. मग ते म्हणे मग लोक नसते ना, ते म्हणे मग आपल्याला एसटीत गर्दी नाही पाहिजे, तिथं आपण खाली गाडी पाहतो. मग म्हणे मग मंडपातच कशाला गर्दी पाहिजे, आपली गाडी आपण चालवायची. असो, दुपारी विचार करत होतो इकडे येत असताना की म्हटलं बाबांकडं जायचं आहे. दरवर्षी विश्वनाथ बाबांची बरेच 6-7 वर्ष झाले काल्याच्या कीर्तनाची सेवा करण्याचा योग आला. पण आज बाबांची इच्छा असेल की खूप वर्ष काला केला बाळा, आता दुसरंही काहीतरी सांग. काल्यामध्ये मर्यादा आहे, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. पण मग बाकीच्या कीर्तनाला मर्यादा नाही असं नाही बरं. ज्याला मर्यादा असते त्यालाच परमार्थ म्हणतात, आणि जिथं स्वैराचार असते त्याला संसार म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. कीर्तनाची परंपरा असते, कीर्तनाचा एक साचा ठरलेला आहे, नाथ महाराजांनी सांगून ठेवलेला आहे. आजकालच्या काळामध्ये एक अडचण आहे डॉक्टर साहेब, लोक म्हणतात कीर्तनं कशी करावी, कीर्तनं कशी करावी, कीर्तनं कशी करावी. अरे कोणालाच सांगायची गरज नाही. आपलं वारकरी तत्त्वज्ञान, आपलं वारकरी संत साहित्य इतकं संपन्न आहे ना, इतकं संपन्न आहे ना की त्याच्या पुढं बाकी सगळं फार कमी आहे. जर्मन विचारवंत होता गटे नावाचा, तो जर्मन विचारवंत कालिदासाचं शाकुंतल जो होतं ना ते नाटक, ते वाचल्यानंतर, काव्य वाचल्यानंतर त्यानं बाकी सगळं वाचणंच सोडून दिलं. पण मला तरी असं वाटते की शाकुंतल जे आहे, कालिदास मोठे कवी आहेत, प्रश्नच नाही, पण तरीही शाकुंतलामध्ये शृंगाररस जास्त आहे. तुम्हाला कदाचित माहिती नसेल तर सांगतो, शाकुंतलामध्ये कालिदासानं आई माता पार्वतीचं जे शृंगारिक वर्णन केलं ना, तर त्यांच्या चरित्रामध्ये असं वर्णन आहे की आईचं शृंगारिक वर्णन केल्यामुळं कालिदासाला कोड फुटला. पण गाथा आणि ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, निळोबारायांपर्यंतची जी संत परंपरेमधले जे अभंग आहे ना, याच्यामध्ये कुठंच असं नाही. वरदानंद भारती यांनी म्हटलं होतं, जर गटेनं ज्ञानेश्वरी आणि गाथा, जर ज्ञानेश्वरी जर वाचली असती ना, त्यानं आयुष्यभर ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन नाचला असता. इतकं संपन्न आहे. मग आपल्याला इकडं तिकडं विचारायची गरजच नाही ना. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे.
विचारतात, महाराज कीर्तन कसं करावं, कीर्तन कसं करावं. अरे दुसऱ्याला सांगायची गरज काय आहे? नाथ महाराजांनी सांगून ठेवलं, भक्ती ज्ञान विरहित इतर गोष्टी न कराव्या. याच्याशिवाय बोलू नये. कीर्तन असं असावं, कथा अशी असावी की ज्या माध्यमातून संतांच्या साहित्याविषयी, संतांच्या चरित्राविषयी, देवांच्या लीलेविषयी, देवाच्या धामाविषयी आमचं आध्यात्मिक जीवन संपन्न व्हावं, प्रपन्न व्हावं, प्रसन्न व्हावं. याच्याकरता आमच्या जीवनामध्ये प्रेमभाव वाढला पाहिजे. आणि हा प्रेमभाव दुसरी तिसरीकडं कुठंच वाढत नाही. त्याच्याकरता फक्त एकच ठिकाण आहे, आणि ते ठिकाण म्हणजे संत. आणि या अभंगामध्ये त्याचा विचार येणार आहे, वाढले अंतरी प्रेमसुख. मी अभंगाच्या पलीकडे बोलत नाही बरं, फक्त प्रस्तावना. तुम्ही शांतचित्ताने ऐका, लक्षपूर्वक ऐका. मी बरोबर प्रस्तावना करत करत अभंगाचा विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. फार सुंदर आहे. संतांचं ठिकाण आहे. 2 संतांचं सानिध्य, परमचेतना इथं वास करून राहिल्या. म्हणून मग मी दुपारी येता येता विचार केला, म्हटलं आज काहीच नाही करायचं, दोघांच्याही जाऊन पाया पडायचं. म्हणून श्री संताची साष्टांग हे करी दंडवत, त्यांना प्रणाम करायचं. आणि साधू संतांना प्रणाम तेच करतात जे कृतज्ञ नसतात, कृतज्ञ असतात. ज्यांच्या अंतःकरणामध्ये साधू संतांनी आपल्यावर केलेले जे उपकार आहे त्या उपकाराची जाणीव असते. आता अडचण काय झालेली आहे सध्याच्या काळामध्ये, आपल्यावर ज्यांनी उपकार केलेले आहे, ज्यांच्या भरोशावर आपण खाऊन राहिलो, पिऊन राहिलो, जगून राहिलो, त्यांच्याविषयीच आपला अनुत्साह वाढत चालला. हे आपलं दुर्दैव आहे. काळजीपूर्वक आहे का बरं? मला त्यांना म्हणायचंच नाही, जे येतच नाहीत, ज्यांच्या गळ्यात माळाच नाहीत, मला त्यांना म्हणायचंच नाही. तुकाराम महाराजांनीही अशा लोकांना म्हटलेलं आहे, देवाचे मनोनी देवी अनादर, हे मोठे आचार्य वाटतसे, हे मोठे आचार्य वाटतसे. आचार्य वाटतसे, हे मोठे आचार्य. देवाचे मनोनी देवी अनादर, हे मोठे आश्चर्य वाटत असे. अरे गळ्यामध्ये जर तुळशीची माळ आहे, डोक्याला फट्टा जर ओढून राहिलो आणि कीर्तन ऐकू आल्यानंतर कीर्तनात येत नसेल, तर याच्यापेक्षा मोठा नालायक दुसरा कोणी नाही, कोणी नाही. काय आपली जबाबदारी आहे ना, आपली जबाबदारी आहे. पण आमची अडचण कशी झाली माहीत आहे, आतमध्ये उतरलं नाही. डॉक्टर साहेब, ते जे गोटे असतात ना नदीत, ते वरूनच शेवाळतात, आतमध्ये तिथं काहीच उतरत नाही. तसे आमचेही काही जण वरूनच शेवाळले. वरून गंध मोठं दिसते, माळा तर एवढ्या मोठ्या आहे का ते पहिलेच वाकले, माळा घालू घालू वाकले, पण आतमध्ये काही उतरलेलं नाही. साधू संतांचा सन्मान नाही, कथा कीर्तनाविषयी उत्साह नाही, निरुत्साह आहे. आपल्याला तुकाराम महाराजांनी फार मोठा फटका दिलेला आहे. ज्याला कथा कीर्तन आवडत नसेल ना, तो कोण आहे माहीत आहे? देवाचे चरित्र नावडे सर्वथा, विनोदाची कथा गोड लागे. बरं त्याच्याही पेक्षा जाऊ द्या ना, त्याच्याही पेक्षा जाऊ द्या. सत्संगाविषयी, परमार्थाविषयी जे विनमुख असतील ते कोण आहे? कोण आहे? नामाशी विनमुख ते नर पापिया. रोज हरिपाठ करतो आपण, पण आमचा हरिपाठ फक्त गाण्यापुरता राहिला. आमचा हरिपाठ फक्त गाण्यापुरता राहिला. आपल्यावर संतांची खरी कृपा व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल ना, दिवाळीचा पिरियड आहे, दिवाळीचा प्रसंग आहे. डॉक्टर साहेब, मी दीपावली शब्दाची एक व्याख्या केली होती. दीपावली शब्दाची एक व्याख्या केली. आपल्या जीवनामध्ये अशी जर दीपावली येत असेल तर समजा विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, नेहमी, एका दिवसाची नाही, नेहमी दिवाळी व्हावी असं वाटत असेल तर हा अर्थ लक्षात घ्या. दी पा व ली 4 शब्द आहेत. मला ही सवय पडली डॉक्टर साहेब. आता ते काय करावं ते सुचत नाही दुसरं. कधी काही करता करता सुचून जाते, मग मी बरं डोक्यात राहते, कधी कधी विसरूनही जातो. आता काय
बह गई सो गंगा रह गया सो पाणी. वाहत गेलं ते गंगा, राहिलं ते पाणी. पण मला ही बरेच दिवसापूर्वी सुचली होती. आणि अशा आता दिवाळीचा प्रसंग आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो. आणि खरी दिवाळी तीच आहे. दी शब्दाचा अर्थ आहे जो काळ आपल्या जीवनामध्ये दिव्यता दिव्य सद्गुणाची भर निर्माण करते ना, तो कोणताही काळ असो, तो काळ म्हणजे दीपावली आहे. आपल्या जीवनामध्ये दिव्य सद्गुण वाढले पाहिजे, दैवी संपदा वाढली पाहिजे. नामदेव महाराजांनी एक मागणी केली आहे देवाकडं, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझे या सकाळा हरीच्या दासा. ही कोण्या माणसाच्या जन्मदिवसासाठी केली नाही बरं. आता आमचे कीर्तनकार कोणासाठी हा अभंग घेतात हा भाग वेगळा आहे. आमची अडचण अशी झालेली आहे की आमच्यासाठी ज्यानं तारीख घेतली तोच पांडुरंग आमच्यासाठी. मग तो दारू पिणारा असला तरी अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. कशा करता? भोकांडीवर बसासाठी आपल्या. हे अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा ही जी मागणी आहे ना, ही कोणासाठी आहे सांगतो. दोनच कुळ आहे, एक दैवी संपत्तीचं कुळ आहे आणि एक आसुरी संपत्तीचं कुळ आहे. आपण कीर्तनाला जे येतो, आपल्याला विश्वनाथ महाराजांविषयी प्रेम वाटते, आपल्याला नाथनंगे महाराजांविषयी प्रेम वाटते, आपल्याला वारकरी संप्रदायाविषयी प्रेम वाटते, आपल्याला भागवताविषयी प्रेम वाटते, आपल्याला रामायणाविषयी प्रेम वाटते. समजून जा तुम्ही दैवी संपत्तीतल्या आणि याच्याविषयी वाटत नाही. आणि डीजेमध्ये गर्दी मावत नाही, समजा हे आसुरी संपत्तीतले आहे. तुमच्या जीवनामध्ये दिव्यता वाढायला जिथे सुरुवात होते, तो प्रत्येक काळ जो असतो ना, तो प्रत्येक काळ जो आहे ना, तो प्रत्येक काळ म्हणजे दिवाळी आहे. दिव्य सद्गुण. आणि दिव्य सद्गुण, चांगले सद्गुण होते म्हणूनच रामाचा विजय आहे. तुम्हाला असं वाटते की सत्ता खूप असेल, संपत्ती खूप असेल, मानमान्यता प्रतिष्ठा खूप असेल म्हणजे माणूस मोठा होतो, असं काही नाही. असं जर असतं तर रावणापेक्षा मोठा कोणीच राहिला नसता. पण संसारामध्ये राहणारी दैवी संपदा जी होती ना, तीही रावणाकडं नाही आहे. रामाचा विजय का झाला? रामाचा विजय याच्याकरता झाला की राम आपल्या भावावर प्रेम करत होता. आणि रावणाचा विजय याच्याकरता नाही झाला, त्याच्यासोबत परिवारच नव्हता. त्याच्यासोबत परिवारच नाही ना. देव आणि दानव याच्यामध्ये काही विशेष फरक आहे का हो? काही फरक नाही. दानवाकरता एक शब्द वापरला जातो, राक्षस. आता या राक्षसामध्ये सुद्धा राम आणि सीता आहे. रा म्हणजे राम आणि शेवटचं स म्हणजे सीता. फक्त मधातलं जे आहे ते श आहे. आता या शचा अर्थ काय होते माहीत आहे का? एक्सरेला काय म्हणतात? श किरण. आता ते श किरण करावं लागते, ओळखावं लागते आतमध्ये काय. तसं तर सगळ्यामध्येच देव आहे. ममे वंश, कोणामध्ये देव नाही? सगळ्यांमध्येच देव आहे. मधातला श महत्त्वाचा आहे. आणि त्या शची ओळख जर कोण करून देत असेल तर ते संत करून देतात. विठ्ठला विठ्ठला. आपल्याला ओळख करून देतात. आणि ज्यांना आपण आपले म्हणतो ते आपले नाही हे आपल्याला समजावून सांगतात. तुकाराम महाराजांचं नाटाच्या अभंगामध्ये फार गोड प्रमाण आहे. बसता संताचे संगती, आपुले कोणीच नव्हते निश्चय चित्ती दृढ झाला. आपुले कोणीच नव्हते निश्चय चित्ती दृढ झाला.
शब्द मी सांगत होतो दी शब्दाचा अर्थ आहे दिव्य गुणांचे भरभराट ज्या काळामध्ये होते, तो कोणताही काळ जर असेल तर तो काळ म्हणजे दिवाळी आहे. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे, तुका म्हणे आले घरा तोची दसरा दिवाळी तोची सखे हरिजन. असे संत आपल्याला जेव्हा भेटतात ना, तेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये दैवी गुणाची वाढ होते, सद्गुणाची दैवी संपत्तीची वाढ होते. आणि दैवी संपत्तीची वाढ झाली पाहिजे. संत जे श्रीमंत आहेत ना, या दैवी संपत्तीनं श्रीमंत आहेत. म्हणून पहिला शब्द वापरलेला आहे श्री संताची आहे. आणि श्री हा शब्द कोणाकरता वापरला जातो? देवाचा गुण आहे हा. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती जेत मनोनी तो भगवंतो. हे श्री म्हणजे लक्ष्मी. आणि ही लक्ष्मी कुठे राहते? ही लक्ष्मी कुठे राहते? ही देवाच्या पायापाशी राहते. पण ती लक्ष्मी संतांनाही सोडत नाही. कारण की देवते संत. मग सगळे संत जर देवरूप आहे, मग ही लक्ष्मी जाते कुठे? मग ज्ञानेश्वर महाराज सुद्धा कोण आहेत? महाविष्णूचा सखा माझा. मग आता ज्ञानेश्वर महाराज सुद्धा जर देवाचेच अवतार आहेत, मग लक्ष्मी कुठे गेली? जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळा, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळा. अंगे ऐसे बड़ रेड़ा बोले, अंगे ऐसे बड़ रेड़ा बोले, करलते काय मोय महाराज, करलते काय मोय महाराज. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की मी नैष्टिक ब्रह्मचारी म्हणून जाणार आहे. जन्मतेनी प्रसंगे स्त्रीदेह शिवनेची नाही अंगे, असं मी अवतार घेणार आहे. मग तुला येता येणार नाही. लक्ष्मीने विचार केला, तसं जाता येत नाही ना. मग अंगणामध्ये सोन्याचा पिंपळ बनवून राहिली. तीच लक्ष्मी आहे. लक्ष्मी सोडत नाही. श्री जी आहे ती संतांना सोडत नाही. तुम्ही विचार कराल, बरेच लोक काय म्हणतात, यांना काहीच जमत नाही ना म्हणून हे कीर्तनकार झाले. असं नाही आहे. ज्याला एवढा गाथा ज्ञानेश्वरी पाठ करता येते त्याला एखादा उद्योग करता येत नाही का? ही नशा असते ही नशा असते. आणि ही नशा अशी असते ना का बाकी सगळं फिकं पाडते. ही नशा स्वस्तच बसू देत नाही. पागल आहे का आम्ही? नोकरी सोडून इकडं जर करून राहिलो तर आम्ही मूर्ख आहो का? बरेच जण आम्हाला म्हणते, महाराज काय तुम्हाला समजत नाही. काहून रे? काय आले इकडं विठ्ठल विठ्ठल करून राहिले. या विठ्ठल विठ्ठल करण्यामध्ये, या भजन करण्यामध्ये जो आनंद आहे ना, तो आनंद स्वर्गामध्येही नाही आणि तो आनंद वैकुंठामध्येही नाही. या सुखा कारणे देव वेडावला आणि वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. नामदेव महाराजांना देव म्हणू लागले, पांडुरंग म्हणू लागले, नामदेवा चला समाधी घेताना आमच्यासोबत चला, वैकुंठालाच चला ना. नामदेव महाराज म्हणतात, वैकुंठी जाऊन काय बा करावे, उगीच बसावे मौन रूप. तिथं जाऊन चुपचाप बसावं लागेल. मला पंढरपुरातच राहायचं आहे. कारण की पंढरपुरात भजन आहे, पंढरपुरात कीर्तन आहे. इतकं कीर्तनाचं महत्त्व आहे. आणि अशा कीर्तनाला ज्याला यावं वाटत नसेल त्याला काय म्हणायचं? विठ्ठला विठ्ठला. कुंडली कवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विश्वनाथ महाराज की. कीर्तनात येण्याचा फार फायदा आहे, फार फायदा आहे. सगळ्यात महत्त्वाचं, खरंच जर कीर्तन असेल ना, प्रत्येक कीर्तनामध्ये पांडुरंग असतो. ज्याची कीर्ती वाखाणती तेथ ओतली ते मूर्ती. आणि तुम्हाला देवाची संगती भेटते. दुसरं महत्त्वाचं, कीर्तन करणारा जर संत असेल किंवा ज्याच्या निमित्तानं आपण जातो तिथं संत येतात. आज तुम्ही कीर्तनात आले, तुमच्यावर विश्वनाथ बाबांची दृष्टी आहे.
आज विश्वनाथ बाबांच्या डायरीमध्ये तुमची नोंद झालेली आहे की माझ्या निमित्तानं झालेल्या कीर्तनामध्ये ही मंडळी आलेली होती आणि ज्या संतांनी आपली नोंद घेतली, आपल्यावर कृपादृष्टी टाकली ना, आपलं जीवन सफल झाल्याशिवाय राहत नाही. लोक म्हणतात आम्ही घरून ऐकतो. घरून ऐकल्यानंतर संत तुम्हाला पाहत नाही. तर कोणी घरून ऐकलं असते? घरून कोण नाही ऐकत, पूर्ण डबाच ऐकते घरून. एवढे मोठे भोंगे लावलेले आहेत, घरी आवाज नाही जात का? घरून ऐकणाऱ्यांची एकाग्रता, अरे इथं बसणारेच तर भुलून जाते. म्हणून तर आमचे दुकान चांगले चालते. विठ्ठला विठ्ठला. आता घरून ऐकणारे बरोबर ऐकत असतील का? आमची कथा होती एकदा, भागवत कथा यवतमाळला. आमचे ते रासलीलेचा प्रसंग सांगितला, गोपीगीत सांगितलं. आरतीच्या वेळेस एक बाई आली. ती म्हणे, महाराज तुम्ही म्हणे गोपिकेंना बरोबर न्याय नाही दिला. म्हटलं काय झालं नेमकं? म्हणे नाही, मी रस्त्यानं येत होती तर माझ्या कानावर शब्द आलं की त्या गोपिका ज्या होत्या ना, त्या गोपिकेंनी कृष्णाचं कामभावनेनं चिंतन केलं. म्हणे तुम्ही गोपिकेंना कामी ठरवलं? म्हटलं मी नाही ठरवलं. कोणी ठरवलं? शुकाचार्यांनी ठरवलं, शुकदेव महाराजांनी ठरवलं. कंस भयात गौप्य कामात कामातुरात्या नारी, निळोबारायांनी सांगितलं. म्हटलं मी नाही ठरवलं, त्यांनी कामभावनेनंच चिंतन केलं. पण मी म्हटलं मी त्याच्यासमोर जे सांगितलं ते तुम्ही ऐकलं का? नाही म्हणे मी रस्त्यावरून होती. मला रस्त्यावरून पाटील काय करायला कोण सांगून राहिलं तुला? म्हणजे तू इथं ऐकायला पूर्ण बसली नाही आणि आमचं ऐकलं नाही पूर्ण, तिथून तू आम्हाला सांगून राहिली की हे तुम्ही म्हणायला नव्हतं पाहिजे. हु आर यू? हु आर यू टू जज माय स्पीच? तू कोण आहे की माझ्या बोलण्याचा तू जर ठरवून राहिली का हे असं नव्हतं बोलायला पाहिजे? म्हटलं मी त्याच्यानंतर सांगितलं होतं की कामभावनेनं, क्रोधभावनेनं, लोभाच्या भावनेनं का होईना, पण चिंतन जर देवाचं केलं तरी फायदा आहे. आणि हे मी नाही म्हणत, कोण म्हणते? काम क्रोध लोभ स्वार्थ अवघे दिले पंढरीनाथ, अवघे दिले पंढरीनाथ, अवघे दिले पंढरीनाथ. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. तुम्ही म्हणाल महाराज प्रमाण तर काही दिलं, पण असं कुठं होत असते का? मी तुम्हाला उदाहरण देतो, बघा पटते का? तुमच्या घरामध्ये जो कचरा असेल तो कचरा तुम्ही कुठं नेऊन टाकता? एक तर डस्टबिनमध्ये, आणि जुना काळ होता तो उकंडे राहायचे, उकंडे, त्या उकंड्यावर नेऊन टाकायचे. बरं ते उकंडे कुठं नेऊन टाकत होते? शेतामध्ये खत म्हणून नेऊन टाकत होते. मग त्यांना काय होत होतं? शेत चांगलं पिकत होतं, शेत चांगलं पिकत होतं, उत्पन्न वाढत होतं. आता मग ते उकंडे जर तुमच्या शेतामध्ये उत्पन्न वाढवतात, मग त्याच्यापेक्षा तिजोरीत नाही ठेवलेत जमन का? उत्पन्नच जर ते वाढून राहिले तर तिजोरीत नाही ठेवलेत जमणार नाही का? नाही जमत. तिजोरीत कोण ठेवते? घरात नाही ठेवत तर तिजोरीत कोण ठेवणार? आपण ते उकंड्यावर नेऊन फेकतो. पण तेच उकंडे शेतात टाकल्यानंतर आपल्या शेताचं उत्पन्न वाढवतात. काम क्रोध हे जे विकार आहे हे संसारात लावले तर नरकाला नेतात, आणि देवापाशी नेले तर स्वर्गालाच नेतात, उद्धारच करतात. म्हणून सगळे तुम्ही बघा, सगळे जे रावणही जो होता, भलेही तो कसा असेल काय असेल जाऊ द्या, मग आपल्याला त्याचं काही उदात्तीकरण करायचं नाही. पण रामासोबत युद्ध केलं तर रामायणामध्ये वर्णन आहे, त्याचा जो दिव्य ज्योती जी होती ती रामामध्ये जाऊन विलीन झाली. आपलं होते का? आपण एक तर आपली अडचण काय झाली माहीत आहे? आपण आस्तिकही नाही नास्तिकही नाही, आणि मनातले जे असतात ना त्याचं खूप विचित्र परिस्थिती होते. विठ्ठला विठ्ठला. याचा अर्थ काहीतरी कमी पडून राहिलं, दैवी संपदा कमी पडून राहिली, आणि ती दैवी संपदा संतांपाशी भेटते. म्हणून इथं आलं पाहिजे. विषय माझा कुठून बदलला लक्षात ठेवा. कुठून बदलला? हा दीपावली तर सांगूनच राहिलो, पण कुठून बदलला? इथं आलो तर काय फायदा होते? संत तुमच्यावर कृपादृष्टी करतात.
आणि संतांच्या कृपादृष्टीमध्ये खूप ताकद आहे, खूप शक्ती आहे. ते तुम्हाला दैवी संपत्तीनं भरतात. दी म्हणजे दिव्यता, दी म्हणजे दिव्यता. दुसरा शब्द आहे दी म्हणजे दिव्यता. दिव्य गुणांनी तुम्हाला संपन्नता जे काळ करतो तो काळ म्हणजे दीपावली. दुसरा शब्द आहे पा, ज्या काळामध्ये तुमची पावित्रता वाढायला सुरुवात होते तो काळ म्हणजे दीपावली, तो काळ म्हणजे दीपावली. आणि पावित्रता कोण देऊ शकते हो? जे स्वतः पवित्र असतील तेच पावित्रता देतील ना. आणि पवित्र कोण आहे? पवित्र सोवळी तीच एक भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, तेच पवित्र आहे. कोण पवित्र आहे? पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. म्हणजे ज्या काळामध्ये आपली पवित्रता वाढायला सुरुवात होते, आपले विचार पवित्र होतात, आपलं मन पवित्र होते, कोणाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये द्वेष, ईर्ष्या, निंदा, मत्सर येत नाही, समजा तो काळ दिवाळी आहे. दीपा व तिसरा शब्द आहे ज्या काळामध्ये आपल्या मुखामधले वचन जे असतात ना ते इतरांना समाधान देतात, वचनप्रियता. आणि संत हे करतात बरं. संतांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे, वेचिते वचन जेणे राहे. आपले शब्द चांगले असले पाहिजे. काही कोणी शब्द वापरतात तो, शब्दामध्ये फार ताकद असते बरं. शब्दाला धार नसली पाहिजे, शब्दाला आधार असला पाहिजे. धार जर शब्दाला लावली तर संबंध तुटून जातात, आणि आधार जर शब्दाने दिला तर ते संबंध आयुष्य संपलं तरीच तुटत नाही. आधार देता आला पाहिजे शब्दांनी. हे संतांपाशी मिळते. आणि शेवटचा शब्द, इतकं सगळं वाढल्यानंतरही अहंकार वाढू देत नाही. ली म्हणजे तुमची लीनता कायम ठेवतात, आणि तो जो काळ असेल ना तो काळ म्हणजे दीपावली आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि असा काळ संत आपल्या जीवनामध्ये आणून देतात. विश्वनाथ बाबा आपल्या जीवनामध्ये असा काळ आणून देतात. मग असा काळ जर ते आपल्याला देत असतील तर आपण काय केलं पाहिजे? पहिल्या चरणामध्ये
तुकाराम महाराज असे जे संत महात्मे आहे, ज्या संत महात्म्यांनी ज्ञानाची दिवाळी आमच्या जीवनामध्ये आणली, ज्या संत महात्म्यांनी दैवी गुणानं आम्हाला श्रीमंत केलं, ज्या संत महात्म्यांनी आमच्या विचारांना पावित्रता दिली, मनाला पावित्रता दिली, चिंतनाला पावित्रता दिली, ज्या संत महात्म्यांनी आम्हाला इतरांसोबत बोलत असताना प्रिय बोललं पाहिजे, त्यांना समाधान देणारं बोललं पाहिजे, त्यांना गोड वाटणारं बोललं पाहिजे, त्यांना आधार देणारं बोललं पाहिजे, असे विचार शिकवले. आणि ज्या संत महात्म्यांनी इतकं सगळं चांगलं झाल्यानंतरही अहंकार न करता लीनतेनं राहिलं पाहिजे हे शिकवले. मग अशा संतांच्या चरणी जगद्गुरू तुकाराम महाराज दंडवत करतात. शब्द वापरलेला श्री संतांची. आता मी मगाच सांगितलं श्री हा शब्द लक्ष्मीचा आहे. मग संतान म्हणजे याचा अर्थ असा करायचा का महाराज की ज्यांच्यापाशी पैसे जास्त असतात तेच संत असतात? विठ्ठला विठ्ठला. असा करायचा का? बरं, तुम्ही पैशाच्या लौकिक धनाच्या दृष्टीनं जर विचार केला तर फक्त वारकरी संप्रदायामध्ये एकनाथ महाराज जर सोडले तर कोणतेच संत श्रीमंत नव्हते. लौकिक धनाच्या दृष्टीनं तुकाराम महाराज पहिले होते, सावकारी होती त्यांची, पण नंतरचा काळ. पण पहिलेपासून तर आयुष्याच्या शेवटपर्यंत नाथबाबा हे जागीरदार होते. आजही त्यांचं जे वंशज आहे ना त्यांना जागीरदार म्हटलं जाते. गोसावी जहागीरदार. तुम्ही आमचे मित्र आहेत त्यांचे वंशज. आता खूप चांगला सप्ताह चालू आहे, इथं मोठा सप्ताह चालू आहे, योगीराज महाराज गोसावी. तर त्यांची जी परंपरा आहे त्यांना जहागीरदार म्हटलं जाते. ते श्रीमंत होते. ठीक आहे, प्रारब्धाचा प्रश्न असू द्या. पण मग तेच संत आहेत आणि बाकीचे नाहीत का? बरं, ज्ञानेश्वर महाराज श्रीमंत कसं काय म्हणता? भिक्षा मागावी लागायची, पाणी पिऊ दिल्या जात नव्हतं, ज्यांना प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही, ते श्रीमंत कसे काय? बरं महाराज, मग असं जर तुम्ही म्हणाल तर मग गरीब जे आहेत ते संत नाहीत का? बरं, तुकाराम महाराजांचे प्रमाण तर वेगळे आहेत. तुकाराम महाराजांचे प्रमाण तर असे आहे की जे केवळ पैशाच्या मागं लागतात, धनाच्या मागं लागतात, त्यांना संत म्हणायला मी तयार नाही. जया वृत्ती राज्य भूमी उपार्जती, जाना त्या निश्चंती देव नाही. तिथं देव नाही असं माझं मत आहे. देव म्हणू लागला नाही हो तुकाराम महाराज, मनानं त्यांना संत म्हणे, ए देवा तुझ्या म्हणण्यानुसार वागेल असं समजू नको. आमच्याकडं बुद्धी आहे, आमच्याकडं ज्ञान आहे, आमच्याकडं अक्कल आहे. तू जरी म्हणत असला तरीही मी तशांना संत म्हणायला तयार नाही. करीशी ते करी तरी माझे सुखे, परी मी त्याशी मुखे न म्हणे संत. मी त्याला संत म्हणायला तयार नाही. महाराज, मग संत तुम्हीच तर म्हणता श्री. मग श्री म्हणजे त्यांच्याकडं कोणतं धन आहे हो? कोणतं धन आहे त्यांच्याकडं? तुकाराम महाराजांनी त्यांचं धनही सांगितलेलं आहे. सदा हरीचे चिंतन, हेची त्यांचे धन सदा हरीचे चिंतन. त्यांचं धनही सांगितलेलं आहे. कोणतं धन आहे त्यांच्यापाशी? योग्याची संपदा, त्याग आणि शांती, उभयलोकी कीर्ती, सोहळा मान. आणि मी आज तुम्हाला खात्रीनं सांगतो, तुम्हाला पटवून देतो, लौकिक धनापेक्षा हे महाधन, परमार्थरूपी महाधन ज्यांच्याकडं आहे ना, त्यांच्या पुढं कितीही मोठा श्रीमंत असेल त्याला नतमस्तक व्हावं लागते. कोण मोठं? संत मोठे. आज कितीही मोठा श्रीमंत जर आला, नाथनंगे महाराजांच्या समोर आला, विश्वनाथ महाराजांच्या समोर आला, त्याच्यापाशी त्याच्या 25 पिढ्याला पुरेल इतके पैसे जरी असतील, पण तरीही त्याला पाया कोणाच्या पडाव्या लागतात? याचा कारण आहे संत हे त्यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे. मी म्हणत नाही, तुकाराम महाराजांचे शब्द आहेत. तिही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. या तिन्ही भुवनामध्ये आमच्या इतका वैभव संपन्न कोणी नाही, कोणीच नाही. म्हणून श्री. आणि तुम्ही संतांची संपदा तुम्ही विचार करू शकत नाही. माझी एक विनंती आहे सगळ्यांना, तुम्ही संतांच्या गावचे आहात, संतांचं पवित्र चेतनेचं साम्राज्य इथं पसरलेलं आहे, त्या साम्राज्यामध्ये तुम्ही राहता, पण अतिपरिचयात अवज्ञा होत असते. अतिपरिचयामध्ये अवज्ञा होत असते. त्यांचं जे महत्त्व आहे, त्यांचं जे महात्म्य आहे ते कदाचित कधी कधी आपल्याकडून विस्मृत होते.
आणि आपण त्याच्याकडं दुर्लक्ष करतो. असं करू नका, असं करू नका. पण महाराज तुम्ही त्यांना दंडवत करून राहिले, पाया पडून राहिले. पाया कोणाच्या पडतात माणूस? 3 गोष्टीसाठी पाया पडल्या जाते राऊत महाराज, 3 गोष्टीसाठी. पहिलं, जे मोठे असतात त्यांच्या पाया पडल्या पाहिजे. ज्ञानोबाऱ्यांची फार सुंदर ओवी आहे. जयाचे आयुष्य धाकुटे आहे, बळ प्रज्ञा जिरोनी जाये, तया ते नमस्कारी ते पाय वडील मनोनी. ज्याचं आयुष्य आता कमी राहिलेलं आहे, जयाचे आयुष्य धाकुटे आहे, बळ प्रज्ञा जिरोनी जाय. हे ज्ञानोबाऱ्यांचे शब्द आहे बबनराव. म्हणजे इथं म्हाताऱ्या माणसाला टोले मारलेले आहे, पण त्याला ते गोड वाटते. माऊलीचं वैशिष्ट्यच हे आहे, माऊलीनं शिव्या दिल्या तरी ते ओव्या वाटतात. आणि आम्ही ओव्या म्हटल्या तरी लोक म्हणतात महाराजनं असं बोलायला नव्हतं पाहिजे. तुम्ही बघा, आता हे काही चांगलं बोलणं आहे का? जयाचे आयुष्य धाकुटे आहे म्हणजे हे जे लवकर मरणार आहे, ज्याचं आयुष्य कमी राहिलेलं आहे. बळ प्रज्ञा जिरोनी जाय, त्याच्यात ताकद काहीच नाही, प्रज्ञा म्हणजे स्मरणशक्ती नाही. आणि असे जे आहेत, हा संसाराचा उलटा नियम आहे. म्हणजे ज्याचं आयुष्य जास्त आहे ते ज्याचं आयुष्य कमी आहे त्याच्या पाया पडतात. ज्याची ताकद जास्त आहे ते कमी ताकद असणाऱ्यांच्या पाया पडतात. आणि ज्याची स्मरणशक्ती प्रज्ञा जास्त आहे ते ज्याची जिरून गेलेली आहे त्याच्या पाया पडतात. यालाच म्हणतात नाथाच्या घरची उलटी खून. ते कुटू अभंगवाले काल आले होते मी काही म्हणत नाही ते. यालाच म्हणतात नाथाच्या घरची उलटी खून. विठ्ठला विठ्ठला विश्वनाथ महाराज की. त्यांच्या पाया पडलं पाहिजे. संसाराचा नियम आहे, पडत जा. नाही तर कोणी म्हणून महाराजांनी सांगितलं तर बुढे हाकल सांग घराच्या बाहेर. असं करू नका बाबा. ज्येष्ठांच्या पाया पडला पाहिजे. आयुर्विद्या यशोबलम, 4 गोष्टी वाढतात. आयु वाढते, आयुर्विद्या आपली विद्या संपन्न होते, आयुर्विद्या यश प्राप्त होते आणि तुमची शक्ती वाढते. नक्की केलं पाहिजे. मग का हो, संत मोठे आहेत का आमच्यापेक्षा? मग असं तर दिसत नाही. कारण की चांगदेव 1400 वर्षाचे होते, मुक्ताबाई इतकुशीच होती छोटूशी, ज्ञानेश्वर महाराज इतकुशी छोटूसे होते. मग चांगदेवाला मुक्ताबाईला, ज्ञानेश्वर महाराजांना, निवृत्तीनाथ महाराजांना, सोपान काकांना शरण का जावं लागलं? का जावं लागलं? परमार्थामध्ये वयाचं मोठेपण उपयोगाचं नसते. परमार्थामध्ये ज्ञानाचं मोठेपण श्रेष्ठ आहे. आणि परमार्थामध्ये ज्ञानाचं मोठेपण इतकं श्रेष्ठ असते, इतकं श्रेष्ठ असते की कितीही मोठा माणूस जर असेल तर ज्ञानवानाच्या पुढं त्याला नतमस्तक व्हावं लागते. एक भोंगा वाजला, अजान झाली, 5 झाल्या का कीर्तन सोडून देऊ. ते कोणाच्याच लक्षात नाही आले. ते कीर्तनातली अजान म्हणजे जांभई. आता ते काही सवय असते जोऱ्यान द्यायची. ते आमच्या गावात एक बुडा आहे, ते ढेकरलं जोऱ्यान देते. मायकाचं कामच नाही आहे. असं वाटते बॉम्बच फुटला का. विठ्ठला विठ्ठला. आनंद आहे. पण म्हणजे ज्या गोष्टी लपून केल्या पाहिजे त्याही आपण इतक्या जोऱ्यानं करतो आणि याच्याकरता खरंच पुरुषार्थ लागतो. विठ्ठला विठ्ठला. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. मी नाव ठेवण्याकरता म्हणत नाही बरं, पण ह्या खुणा आहेत. या खुणा आहेत. गोष्टी करत बसल्यावर जांभोळी येत नाही आणि चांगलं श्रवण करत असताना जांभोळी येत असेल, समजा आपलं पाप आडवं येऊन राहिलं. पाप पुण्य काही दुसरं नाही बरं, काही दुसरं नाही. पाप पुण्य हेच पाप पुण्य आहे. तुम्हाला रिकामपण आहे, काहीच काम नाही, सुंदर असा सत्संग चालू आहे, पण तरी तुम्हाला जाऊ वाटत नाही, समजा पाप आहे. हेच पाप आहे, दुसरं कोणतं पुण्य पाप आहे का? काही लोक तीर्थक्षेत्रामध्ये फक्त एन्जॉयमेंट करण्याकरता येतात.
फक्त एन्जॉयमेंट करण्याकरता. ते कथा कीर्तनाला जात नाही, कशालाच जात नाही. मी पंढरपूर आळंदीमध्ये असे भरपूर पाहिले. वारीच्या टाईमला पंढरपुरामध्ये कीर्तनापेक्षा जर तमाशाला आणि सर्कसला जास्त गर्दी होत असेल तर हे खरंच लेखाचे जातवान वारकरी असतील का? खानदानी असेल हे हायब्रिडवाले होय. विठ्ठला विठ्ठला. असो, माझा विषय का बदलत गेला बघा. वयाच्या प्रबोधे परमार्थामध्ये तितकं काही महत्त्वाचं नाही. परमार्थामध्ये जे ज्ञानानं मोठे असतात, जे कर्तृत्वानं मोठे असतात, जे अधिकारानं मोठे असतात, त्यांच्या पाया पडावं लागते. आणि जगामध्ये सगळ्यात मोठा कोण आहे? देव. देवापेक्षा कोण मोठा आहे? देवापेक्षा कोणीच मोठं नाही ना. पण तो देवही ज्यांच्या पाया पडतो. निर्गुणी आकार झाला गुणवंत, घाली दंडवत पूजनीया. विष्णू जोडी कर माथा वंदी रज हर. विष्णूही ज्यांच्या पुढं नतमस्तक होतो. पांडुरंग परमात्मा वारकरी संप्रदायासाठी मोठा आहे, निश्चितच मोठा आहे. पण मग त्यांचं तेही पांडुरंग परमात्मा कोणाचं पूजन करतात? जया पूजिले आदरे विमानस्त केले. मग ते तुकाराम महाराज किती मोठे असतील? तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. हे आणू रेणू या कोकडा, आणू रेणू ता कोकडा. तुका एवढा, तुका आकाशा एवढा. तुका आकाशा एवढा, कारण की ते तुकाराम महाराजांची पूजा स्वतः पांडुरंग परमात्मा करतो. तुम्हाला एक फरक सांगतो. आपण म्हणतो हे साधू आहेत, हे साधू आहेत, हे संत आहेत, हे संत आहेत. त्याची व्याख्या आहे. सामान्य भक्त त्याला म्हणायचं जो देवाची पूजा करतो, आणि साधू संत त्यांना म्हणायचं देव त्यांची पूजा करतो. मला तरी असं वाटते विश्वनाथ महाराजांची पूजा देव करतो. मला तरी असं वाटते नाथनंगे बाबांची पूजा देव करतो. कारण की जे अधिकारानं संपन्न होत असतात ना, देवालाही तिथं नतमस्तक व्हावं लागते. मग देवालाही जिथं नतमस्तक व्हावं लागते, मग आपणही तिथं काय केलं पाहिजे? श्री संताचे माथा चरणावर, श्री संताचे माथा चरणावर साष्टांग हे करे दंडवत. प्रणाम केला पाहिजे, एक कारण. दुसरं कारण, कोणाला प्रणाम केला पाहिजे? व्यवहारातला असा नियम असते की आपलं काम ज्याच्याकडून करून घ्यायचं असेल त्याला प्रणाम केला पाहिजे. याच्यावरूनच मन पडले, अडला हरी गाढवाचे. आता हरी गुड गाढवाचे पाय धरत असते का? पण ते अशी अडचण आली तर करावं लागते. मग आम्हाला कोणती अडचण आली संतांचं पाय पकड्या करता? तुम्हाला खरं सांगू, तुम्ही झालं महाराज आतापर्यंत सगळं खोटंच सांगितलं का? खरं सांगू म्हणजे परमार्थातली कोणतीच गोष्ट संताशिवाय भेटत नाही. संताविना प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही. ऐसे वेद देते वाहे, ऐसे वेद देते वाहे, वाहे साधते साधने साधने.
प्रसिद्ध प्रमाण आहे. लोक अर्थ कसा करतात महाराज याचा, संताशिवाय देव भेटत नाही. नाही, संताविना प्राप्ती नाही, संताविना परमार्थातलं काहीच भेटत नाही. आणि भेटलेला देवही कळत नाही, म्हणून नामदेव महाराजांना कच्चं ठरवलं गेलं. जेवत होता हो देव नामदेव महाराजांच्या हाताने, पण देवाचं व्यापकत्व, देवाचं जे मोठेपण आहे ते कळलं नाही. ते विसोबा खेचरापाशी पाठवावं लागलं. नंतर कळायला सुरुवात झालं. याच्याकरता परमार्थामध्ये संताची फार गरज आहे, फार गरज आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो, वैष्णवांचा, साधू संतांचा आदर करावाच. तुम्ही कसे करा. मला कधी कधी कमाल वाटते, आपलेच लोक करत नाही आणि चुकीचे लोक आदर करतात. मला फार कमाल वाटते कधी कधी. जे आपले लोक निंदा करतात. आमचं आता मी 15-16 वर्ष झाले बबनराव फिरून राहिलो. कीर्तन झाल्यानंतर कीर्तनकाराची निंदा कीर्तन ऐकणारेच जास्त करतात. बरं, त्याच्याच पाया पडले होते, बरं त्याच्याच पाया पडले होते, त्याच्याच निंदा करतात. मग ते गादीवर बसले, घरी गेले, आज जमलं नाही राजा. कुठचा होता रे ते, कुठून आणला काय माहीत राऊत महाराजनं. बसला संताचे माता चरणावरी, संताचे माता चरणावरी सांगत. हसवायला नव्हतं पाहिजे का. गेलं आमचं वाया, गेलं. आमची गाथाही गेली, ज्ञानेश्वरी गेलं, सगळंच गेलं, अभ्यासही गेलं. म्हणजे मला तर कधी कधी नवल वाटते. बरं, आदर तर केला पाहिजे. कोण होता रे ते कीर्तनकार, अबे ते ब्रह्मचारी आहे ना, जरा आदरानं तर बोला. कोण होता रे ते, कुठचा होता रे बुवा ते. ही आपली सभ्यता नाही, ही आपली सभ्यता नाही. आणि आपण तरी करू नये अशा गोष्टी. नाही पटत तर येऊ नये. तुकाराम महाराजांचं फार गोड प्रमाण आहे. आणि काही काहींचं वेगळंच असते, काही काहींचं वेगळंच असते. एका ठिकाणी एका गावाला मी गेलो, कीर्तनाला गेलो. कीर्तन खूप सुंदर झालं, मंडप भरलेला, सगळी कलाकार मंडळी, सुंदर सुंदर कीर्तनात रंग आला. की ऐकणारे चांगले होते, सुंदर कीर्तन चांगलं झालं. झाल्यानंतर काय झालं, ज्यानं माझी तारीख घेतली होती त्याचं तोंड उतरलेलं दिसलं मला. माझी ज्यानं तारीख घेतलेली होती त्याचंच तोंड उतरलेलं दिसलं मला. आता म्हटलं जाऊ दे भाऊ, नसेल पटलं त्याला. मग नंतर मी घरी गेल्यानंतर 2 दिवसानं तिथचा एक माझा मित्र होता, कथाकार. ते म्हणे महाराज म्हणे तुमचं कीर्तन एवढं आवडलं म्हणे गावात, पूर्ण 7 दिवसामध्ये सगळ्यात सुंदर कीर्तन तुमचं झालं म्हणे. सगळे तुम्ही सिद्धांत दृष्टांत एकदम सुंदर दिले म्हणे, सगळं पटलं म्हणे. मी म्हणलं ज्यानं मला बोलावलं होतं त्याचं कोण तोंड उतरलेलं होतं. मला त्याला सोयाबीन बियाबीन कमी झालं का, यावर्षी सगळीकडं कमी, आता कमी झालं. ते म्हणे तसं नाही झालं. म्हणलं काय झालं. ते म्हणे तुम्ही त्याचं नाव नाही घेतलं ना. म्हणजे मी त्याचं नाव नाही घेतलं तर माझं कीर्तन त्याला आवडलं नाही, हे पूर्णपणे चुकीचं आहे. ठीक आहे, विसरून जाते ना. काय कोणाकोणाची नावं लक्षात ठेवा. आम्ही इसगाव तिसगाव भिकारीकू 40 गाव एवढे गावं फिरावं लागते. कोणाकोणाचे 1200 नंबर झाले मोबाईलमध्ये. आता कोणाकोणाचे सेव्ह करत बसावं. कुठं लक्षात राहील. बरं, गाथा ज्ञानेश्वरी पाठ करावं का लोकांची नावं पाठ करावं. म्हणजे गाथा ज्ञानेश्वऱ्या पाठ करावं, रामायण भागवत पाठ करावं, श्लोक पाठ करावं, चौपाया पाठ करावं का लोकांचे नावं पाठ करावं. म्हणजे मग आम्ही तुमचं नाव घेतलं नाही तर मग आम्ही गेलो. महाराज बरोबर नव्हता का हो. कारण की आजकाल आमच्या काही कीर्तनकारानं 15-15 मिनटं, अर्धा तास ज्यानं तारीख घेतली त्याची स्तुती करणं चालू केलं. म्हणून ही पद्धत निर्माण झाली. आणि त्यांना लाजा वाटत नाही की वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची कीर्ती वानू नये, हे प्रमाण आम्ही विसरून जातो. म्हणून मी म्हणतो की वारकरी संप्रदायामधला जो विचार आहे तो सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये आम्ही अपयशी का ठरून राहिलो. आमच्या स्वार्थासाठी आम्ही तो विचार लोकांच्या पुढं मांडतच नाही. तुमचं नाव कीर्तनकारानं घेतल्यानं तुम्ही स्वर्गाला जाणार नाही. तुमचं नाव कोण्या कीर्तनकारानं घेतल्यानं तुम्ही स्वर्गाला जाणार नाही. कीर्तनकारानं तुम्हाला कीर्तनामधून भगवंताचं नाव घेण्याकरता जे प्रोत्साहन दिलेलं आहे, तुम्ही त्या देवाचं नाव घ्यायला सुरुवात केली, संतांचं नाव घ्यायला सुरुवात केली, तो तुमचा उद्धार होईल. तर त्या कीर्तनाचा फायदा आहे. तुमचं नाव तर कुठंतरी संपणारच आहे ना. कोणाचं नाव टिकलं.
नाव कोणाचे टिकले? 750 वर्ष झाले माझ्या ज्ञानेश्वर महाराजांचं नाव टिकलेलं आहे. 450 वर्ष झाले जगद्गुरु तुकाराम महाराजांचं नाव टिकलेलं आहे. कारण त्यांनी नामस्मरण केलं, संतांचा आदर केला, तेव्हा नाव टिकलं. आपलं कधी टिकेल? कीर्तनकारानं कीर्तनात नाव घेतल्यावर. आता ते आम्हाला काय, आम्हाला घरी काही करमत नाही. रोज कीर्तनं असले पाहिजे. हा सगळ्यात मोठा दैव दुर्विलास आहे. माझ्या तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, ज्यांच्या अभंगावर कीर्तन करतो ना त्यांच्यासोबत तरी गद्दारी करू नका, सरस्वती माफ करणार नाही. तुकाराम महाराज माफ करणार नाही. त्या तुकाराम महाराजांनी सांगितलं, माझी कथा करा ऐसे कोणी सांगे, तरी जीवा झळ करी. माझे कीर्तन ठेवा, माझी कथा करा, असं जर तोंडानं कोणी म्हणत असेल ना तर तुकाराम महाराज म्हणतात तोंड जीभ तुटून गेली पाहिजे. आणि हे सांगणाऱ्या तुकाराम महाराजांचे अभंग आम्ही पाठ करतो आणि कार्यकर्त्यांना जर फोन करत असू, का हो सप्ता नाही का, उपाशी मोरू आला का तू, काय गरज आहे? आज आमचे मोबाईलचे स्टेटस चांगले होऊन राहिले, पण आमच्या विचाराचं स्टेटस मंदावत चाललं. याच्यामुळं संतांचे विचार समाजापुढं पोहोचत नाही. हे आमचं फार मोठं दुर्दैव आहे. याच्याकरता संतांनी आम्हाला क्षमा करावी इतकीच प्रार्थना करतो. विठ्ठला विठ्ठला. विश्वनाथ महाराज की. आपलं कोणतंही परमार्थातलं कार्य संतांशिवाय होत नाही, म्हणून संतांना दंडवत केला पाहिजे. श्री संताचे माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. तिसरं कारण आहे की ज्यानं आपल्यावर उपकार केलेले असतील, तो उपकार केल्यानंतर त्या उपकाराची परतफेड, त्यानं आपल्यावर केलेले जे ऋण आहे त्या ऋणाची परतफेड आपण करू तर शकत नाही ना, मग कृतज्ञता म्हणून त्याला नमस्कार केला पाहिजे. संत महात्म्याने आम्हाला खूप दिलं, खूप दिलं, खूप दिलं. संत सगळ्यात महत्त्वाचे 3 काम करतात. एक, जागविती, सांभाळती आणि शिकविती. हे 3 काम करतात आणि हे 3 काम माझ्या ज्ञानोबारायांनी केले. हे 3 काम माझे गुरु राघव चैतन्य यांनी केले. म्हणून श्री संताची ये माथा चरणावरी, श्री संताची ये माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. बरं महाराज, तुम्ही त्यांना दंडवत करता, तुम्ही त्यांना प्रणाम करतात, या संतांनी तुमच्यासाठी काय केलं?
महात्म्यांनी काय केलं, तर संत महात्म्यांनी आमच्यावर जे उपकार केले, त्यांनी आम्हाला जे शिकवलं, त्यांनी आम्हाला ज्या गोष्टीकरता जागवलं, त्याच्यामुळं आमचा एक फायदा झाला, विश्रांती पावलो. आणि विश्रांती संतांशिवाय दुसरं कोणी देऊ शकत नाही. तुकाराम महाराजांचं अजून प्रमाण आहे, विश्रांतीचा ठाव पायी संताचे भाव. विश्रांती संतांशिवाय कोणी देऊ शकत नाही. विश्रांती म्हणजे काय? तुम्ही म्हणाल महाराज आम्ही काय काय करतो याच्यात आहे का, आम्ही घरी सोफ्यावर बसलो तरी विश्रांती मिळते, भेटते का? घरी सोफा सेट आहे, डिनर सेट आहे, टी व्ही सेट आहे, पण तरीही माणूस अपसेट आहे, कारण विश्रांती नाही आहे. आपली जी विश्रांती आहे ना, ती विश्रांती फक्त थोडंसं असं वाटते की झाला आता आपल्याला आराम आहे, पण असं घडत नाही. त्याला शास्त्रामध्ये लयरूप विश्रांती म्हणतात. निवृत्ती जी व्हायची असते ना, ती पूर्णपणे झाली पाहिजे. लयरूप निवृत्ती जी असते, लयरूप शांती, ती विशेष उपयोगाला ठरत नाही. मी तुम्हाला उदाहरण देतो. तुम्ही घरी गेले, चला आता रविवार आहे, मग आपण दाढी करून टाकू. दाढी केली, केस निघून गेले. आता हे केस डबल येत नाही का? ही लयरूप विश्रांती आहे. पण एखाद्याचं टक्कल पडलं, त्यानं काही लावलं तरी येते का त्याला? आत्यंतिक निवृत्ती आहे. ही आत्यंतिक शांतीची निवृत्ती आहे, ही आत्यंतिक निवृत्ती आहे. हे जुनं उदाहरण आहे शास्त्रामध्ये. आता आपली अडचण अशी आहे की जो स्वतःच दुःखी आहे त्याच्यापाशी आपण जातो की दुःखातून दूर कर. आता कसं होईल असं घडेल कसं? ते आमचे नामदेव शास्त्रींनी फार सुंदर उदाहरण सांगितलं. घडलेलं होतं बरं, त्यांनी पाहिलेलं होतं. ते म्हणाले मी मुंबईला गेलो तर म्हणे एक माणूस एका जणाकडे गेला. म्हणे काय रे, कशा करता आला? ते म्हणे याच्याकडे तेल भेटते. म्हणे कोणतं तेल? ते म्हणे टकल्याला लाव, डोक्याला लावलं का केस येतात. माझे केस खूप गेले आणि ते केस फुटले पाहिजे म्हणून मी ते तेल घ्यायला आलो. हे तिथंच उभे होते आमचे शास्त्रीजी. ते म्हणे खरंच असं होते? म्हणे हो असं होते. मग ते आतमध्ये गेले आणि आतमध्ये गेल्याबरोबर जोऱ्यानं हसले ते पाहून, कारण की जो तेल विकणारा होता ना तेच टकला होता. आता याच्या डोक्याला केस नाही, यानंच तेल लावलं नसन का? मग आता हा घेणारा किती मूर्ख, त्यानं तर पाहायला पाहिजे स्वतःच टकला आहे ना. आम्ही असे संत पाहतो की जे स्वतःच दुःखात आहेत आणि त्यांच्यापाशी आम्ही चाललो की आम्हाला सुखी करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, संसारामध्ये सुखी कोणीच होऊ शकत नाही. विठ्ठल पण तरीही संत महात्म्यांच्या वैचारिक क्षमतेमध्ये हे सामर्थ्य आहे की ते आपल्याला आनंद देऊ शकतात. दुसरं कोणीच देऊ शकत नाही. तुम्ही म्हणसाल कसं काय देऊ शकतात? मला एक गोष्ट सांगा. तुमच्या जीवनामध्ये सुख आलं तर आपले ज्यांच्यासोबत संबंध आहे त्याच्यापैकी 90% लोक तुमच्यावर जळतात. 90%. मी बरेच पाहिले. आमच्या पाहाला आता सोयाबीनचे ॲव्हरेज कमी आले तर एका भावाला जास्त आला, त्याला 5चा आला, आणि दुसऱ्या भावाला 3चा आला. तर ते 5चा आला ते पुऱ्या गावात सांगे मला 5चा आला, पण माझ्या भावाला 3चा झाला. म्हणजे त्याच्या भावाला 5चा आला मला 3चा झाला. बरं याच्याच भावाला 5चा आला आणि काही फरक पडत होता? म्हणजे आपला सख्खा भाऊ जर आपला ॲव्हरेज सोयाबीनचा सहन करत नाही तर तुमचं कोण आहे हो इथं? तुम्ही हा विचार करा बरं. या जगामध्ये वावरत असताना अशी अडचण आहे की जगामध्ये जर तुम्हाला सुख झालं तर 90% लोक तुमच्या सुखावर जळतात, आणि जर तुम्हाला दुःख झालं, तुमच्या जीवनामध्ये काही चुकीचं झालं, तुम्हाला अपयश आलं तर 90% लोक तुमच्यावर हसतात. या वेळेमध्ये फक्त संत महात्मे हा एकच वर्ग असा आहे, जर तुम्हाला सुख झालं असेल तर तुमच्या सुखाकरता आशीर्वाद देतात, आणि तुम्हाला दुःख जर झालं असेल ना तर ते संत महात्मे तुम्हाला सांभाळतात. ही ताकद फक्त संतापाशी आहे, दुसऱ्या कोणाचपाशी नाही. अरे जी माणसं मोठी झालेली आहेत ना, त्या संत महात्म्यांनी त्यांना विश्रांती दिलेली आहे. कोणत्या माध्यमातून दिली? शब्दाच्या माध्यमातून.
विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. उत्तरी म्हणजे शब्दातून. हे शब्द फार सामर्थ्यवान असतात. संतांच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. संतांच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. संतांचे शब्द जे आहे ना, देवही त्या शब्दांना सांभाळतो. आपल्याला माहीत आहे ज्ञानोबारायांच्या जीवनामधला प्रसंग. ज्ञानोबा रस्त्यानं जात असताना एक स्त्री आली आणि ती स्त्री ज्ञानोबारायांच्या चरणावर नतमस्तक झाली. ज्ञानोबारायांनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. ती रडू लागली, म्हणे माऊली तुम्ही मला आशीर्वाद दिला, पण आत्ताच थोड्या वेळापूर्वी माझे पती जे आहे ना त्यांचा देहांत झालेला आहे आणि तुम्ही संत दिसले म्हणून मी तुमच्या पाया पडण्याकरता आली, पण तुमचा आशीर्वाद खरा होणार नाही. देवानं मेलेली जी व्यक्ती होती ना त्या व्यक्तीला मेले माणूस जिथं उठविले, आणि तीच व्यक्ती सचितानंदे बाबा आदरू लेखकू झाला. म्हणजे संतांच्या शब्दाचा मान राखण्याकरता देव स्वतःचे नियम बदलवू शकतो. ही संताची ताकद आहे. विठ्ठला विठ्ठला. असं होत नसते. मेलेल्या माणसाला जिवंत करता येत नाही. देव करू शकतो, पण देव असं करत नाही. पण कोणासाठी करतो? संतांकरता करतो. ज्या कृष्ण परमात्म्याला सांदीपनी महाराजांनी ज्ञान दिलेलं होतं ना, त्यांचा मेलेला पुत्र त्यांनी परत आणून दिला, फक्त संतांची सेवा म्हणून. दुसरं त्याच्यामध्ये काहीच नाही. माझ्या गुरुची सेवा म्हणून. माझ्या गुरुमाईनं मला म्हटलं, तिच्या मनामध्ये तिनं तर मागणी केली नाही, पण तिच्या अंतःकरणामध्ये हा भाव होता, मृत गुरुपुत्र तुवा आणला तो म्या पवाडा देखिला. ज्ञानोबारायांनी त्याचं वर्णन केलं ज्ञानेश्वरी. संत महात्मे विश्रांती देतात. त्या शब्दामध्ये सामर्थ्य असते. एक मुलगा नापास झाला, खूप त्यानं मेहनत केली, नापास झाला म्हणजे त्या नोकरीमध्ये त्याला घेतल्या गेलं नाही, म्हणून तो नापास झाला आणि काशीमध्ये गेला. काशीमध्ये जाऊन आत्महत्या करण्याचा विचार करू लागला. गंगेच्या काठावर गेला आणि गंगेमध्ये उडी मारणार, तितकून मागून एका संतांनी आवाज दिला. त्या संतांचं नाव होतं शिवानंद स्वामी. त्यांनी आवाज दिला, म्हणाले अरे का रे बाळा असं का करून राहिला, आत्महत्या करणं पाप आहे. म्हणे देव महाराज, यू आर लुकिंग अ जेंटलमन, यू आर लुकिंग अ स्पिरिच्युअल पर्सन, पण माझ्या जीवनामध्ये मी खूप मेहनत केली, मी खूप मोठ्या मार्काने पास झालो, तरीही त्या नोकरीसाठी मी पात्र ठरलो नाही, मला अपात्र ठरवल्या दिलं. मी आता काय करणार, मी जगणार नाही. ते जे शिवानंद स्वामी होते त्यांनी त्या व्यक्तीला सांगितलं, म्हणे बाळा असा विचार करू नको, तू आत्महत्या करू नको. म्हणे मग काय करू? तू असा विचार कर की देवाने मुद्दामूनच तुला ती नोकरी दिली नाही, कारण तुझ्या हातून देवाला याच्यापेक्षा कोणतं तरी मोठं काम करून घ्यायचं आहे. तो व्यक्ती थांबला, त्यानं आत्महत्या केली नाही. त्या व्यक्तीचं नाव होतं डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ती नोकरी केली नाही, तोच व्यक्ती मिसाईल मॅन बनला आणि तोच व्यक्ती भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंत पोचला. याचं कारण फक्त एकच होतं, शिवानंद स्वामी यांनी वापरलेले शब्द, सांभाळा उत्तरी. आणि काय होते, अंतःकरणामध्ये प्रेम वाढते. कोणाविषयी प्रेम वाढते? स्वतःविषयी प्रेम वाढते. मी तर म्हणतो स्वतःवर प्रेम करायला शिका. आपलं स्वतःवर प्रेम नाही. जेव्हा मी या युवा पिढीकडे पाहतो, युवा पिढीकडे पाहिल्यानंतर मला वाईट वाटते, यांचं स्वतःवर प्रेम नाही. हे पोटामध्ये काहीही टाकून राहिले, हे तोंडामध्ये काहीही टाकून राहिले. आज युवा पिढी 25-25, 30-30 वर्षाचे पोरं जे आहे ना, ते म्हाताऱ्या माणसासारखे दिसतात. स्वतःवर प्रेम नाही, शरीरावर प्रेम नाही. संत महात्म्यांनी सांगितलं, बाबा या शरीराच्या माध्यमातून काहीही करता येते, या जगण्यावर प्रेम करा, कारण की आयुष्याच्या साधने सच्चिदानंद ही ताकद या आयुष्यामध्ये आहे. मग ते स्वतःवर प्रेम करायला शिकवतात. दुसरं, ते देवावर प्रेम करायला शिकवतात. कारण की देवासोबतचा जो संबंध आहे तो एकमेव असा संबंध आहे की तिथं देव काहीही पाहत नाही.
ठीक आहे, आपापल्या भावनेनुसार तो फळ देतो, पण काही काही लोक असे आहे की देवच नाही हे सिद्ध करण्याकरता इथंच राहतात आणि प्रयत्न करतात. मला सांगा, देव त्यांना काय करतो? सांभाळूनच राहिला ना. आज किती लोक आहे हिंदू धर्माचं सगळ्यात मोठं दुर्दैव जर काही असेल तर हिंदू धर्मामध्ये असा असंख्य वर्ग आहे की जो वर्ग आपल्याच धर्मावर टीका करतो. असा भरपूर मोठा धर्म आहे, याच्यामध्ये वर्ग आहे. मग अशाही वेळेस तो जो देव आहे, तो परमात्मा जो आहे ना, तो परमात्मा सगळ्यांना सांभाळतोच ना. म्हणजे त्या देवावर प्रेम करा जो आपल्याला सांभाळून राहिला. ज्या देशामध्ये आपण राहतो त्या देशावरही प्रेम करा. देहावर प्रेम करा, देवावर प्रेम करा, देशावरही प्रेम करा. स्वामी रामभद्राचार्य यांना त्या दिवशी एका अँकरनं प्रश्न विचारला. बोले, स्वामी जी आप बहुत विद्वान हो, राम मंदिर के लिए आपने जो अध्ययन किया था उसके कारण आज राम मंदिर बन रहा है, लेकिन मुझे एक प्रश्न करना है. बोले, अगर आपके सामने भारत माता खड़ी हो और एक साइड में प्रभु रामचंद्र खड़े हो तो आप किसके दर्शन लोगे? स्वामी रामभद्राचार्य यांनी सांगितलं, मैं भारत माता का पहला दर्शन लूँगा और बाद में प्रभु रामचंद्र का दर्शन लूँगा. बोले, ऐसा क्यों? बोले, भारत माता राम की भी माता है, क्योंकि रामायण में ही कहा है, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी, राम से बढ़कर भी हमारी भारत माता है, इसलिए मैं सबसे पहले भारत माता का दर्शन लूँगा. वाढले अंतरी प्रेम सुख. आज आम्हाला देहाविषयी प्रेम नाही, देवाविषयी प्रेम नाही, देशाविषयी प्रेम नाही. आणि प्रेम जर आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण जर कोणी करून देत असेल तर ते फक्त संत आहे. कारण की संताची गावी प्रेमाचा सुकाळ. तिथं प्रेमच प्रेम आहे. संतांच्या जीवनामध्ये प्रेमाशिवाय दुसरं तिसरं काहीच नाही. विठ्ठल विठ्ठल काहीच नाही. मला एक वाक्य बोलू द्या. संत विद्वान आहेत नाहीत, अध्ययनाचा प्रश्न आहे. संत श्रीमंत आहेत, गुणवान आहेत, कलावान आहेत नाहीत, तुम्हीच ठरवा. पण मला एक म्हणायचं आहे, संता इतकं प्रेम कोणापाशीच नाही. मी तर नेहमी कोणत्याही देवापाशी संतापाशी गेल्यानंतर एकच म्हणत असतो की जगामध्ये मला ज्ञानी म्हणावं अशी माझी अपेक्षा नाही, जगामध्ये मला कोणी संत म्हणावं अशी माझी अपेक्षा नाही, जगामध्ये कोणी मला साधू म्हणावं अशी माझी अपेक्षा नाही, जगामध्ये कोणी मला विद्वान म्हणावं अशी माझी अपेक्षा नाही. पण संताकडं एकच मागणं आहे, देवाकडं एकच मागणं आहे, आमच्या अंतःकरणातलं जे प्रेम आहे ना ते प्रेम कमी होऊ देऊ नको. बाकी काही नाही दिलं तरी चालते. परमार्थातला सगळ्यात मोठा जर पुरस्कार जर कोणता असेल तर तो प्रेम आहे, आणि ते संत देतात. विश्वनाथ बाबांच्या दर्शन करत असताना, नाथनंगे बाबांच्या दर्शन करत असताना एकच काम करा, काही देऊ नको. आमच्या प्रारब्धानुसार अन्नमान धन हे तो प्रारब्ध आधीनं ते आमच्या प्रारब्धानुसार पुरुषार्थानुसार आम्हाला मिळणारच आहे, फक्त प्रेम मिळत नाही. आणि ते प्रेम आम्हाला दे. आणि ते प्रेम जर तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालं तर काय होते? डवरली ही काया कृपेच्या ओरसे नवे अनारीसे उद्धरिलो. तुमचं शरीरसुद्धा दिव्य बनते. आणि हे शरीर दिव्य बनलेलं आहे. आलिंगने संताची या दिव्य झाली माझी. मी प्रमाणाशिवाय बोलत नाही, प्रमाणाशिवाय तुम्हाला बोलत नाही, काही खिशातलं सांगत नाही. आमच्या खिशात काय असते? आता तर काहीच नाही. कीर्तन झाल्यावर येते पाकिट. पहिले जे होतं ते डिझेलात गेलं. दुसरं काय आहे खिशात? दुसरं काही नाही आहे. फक्त आम्हाला अभिमान आहे की आमच्या खिशात म्हणजे आमच्या अंतःकरणात, आमच्या मुखात ज्ञानोबारायांचे आणि तुकोबारायांचे शब्द येतात, आणि ते शब्द आम्ही तुम्हाला वाटू शकतो. ही ज्ञानोबारायांची, तुकोबारायांची, विश्वनाथ महाराजांची कृपा आहे. बाकी आमच्यापाशी दुसरं काही नाही. शब्दे वाटू धन एकमेका, काही दुसरं वाटण्याकरता नाही आहे. का हो तुकोबाराय, तुम्ही या संतांची इतकं तुम्ही त्यांचं वर्णन करता, मग तुम्ही किती सेवा केली? तुका
शेवटच्या 2 चरणावर पाहिजे तसा विचार मांडता आला नाही, फक्त 2च शब्दामध्ये संपवतो. तुकाराम महाराज म्हणतात, मी संतांना दंडवत केलं, सगळं केलं, पण तरीही जशी पाहिजे तशी सेवा माझ्याकडून संतांकडची घडली नाही. सद्गुरू राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. मग महाराज तुम्हाला प्राप्त कसं काय झालं? माझ्या पुण्यामुळे. पूर्व पुण्य ठेवा, म्हणून पुण्य खूप करा, पुण्य खूप करा, आणि ते पुण्य कोणत्या तरी संतांची प्राप्ती आपल्याला करून देते. कोणत्या तरी पुण्य फळले बहुत कित्येक प्रमाण आहे. ते संतांची प्राप्ती कशानं होते? पुण्यानं प्राप्त होते. आता माझ्याकडं विस्तार करायला वेळ नाही. आपल्यालाही पुण्यानं नाथनंगे महाराजांची आणि विश्वनाथ महाराजांची सेवा करण्याची संधी, त्यांच्या पवित्र चेतनेच्या सानिध्यामध्ये राहण्याची संधी, त्यांची वाङ्मयीन सेवा असेल, प्रवचन असेल, कीर्तन असेल, गायन असेल, वादन असेल, हे सगळं करण्याची संधी मिळून राहिली. आपण खरंच भाग्यवान आहो. पुनश्च या संतांच्या चरणी प्रार्थना करतो की अशीच सेवा आमच्याकडून घडवून घे. या परमार्थाच्या मार्गामध्ये आमची वाटचाल अशीच चालावी, याच्याकरता प्रयत्न होऊ दे आमच्याकडून. महाराजांनी मला मगाच सांगितलं होतं का 9 वाजताच थांब जा म्हणून. मला सांगायचंच काम नाही, मी बरोबर थांबतो. कारण की वेळेच्या पुढं काय जायचं नाही. तसं मला उशीर झाला थोडासा 5 मिनटं, पण तरी काही हरकत नाही. पण मी काही तुमचे 5 मिनटं वाढवतो अशातलाही भाग नाही. हे बघा 9 वाजायला 3 मिनटं बाकीच आहे. मी माझी सेवा संपवलेली आहे. पण ज्यांच्या दरबारामध्ये बसलेला आहो त्यांचं एकदा भजन करू आणि सेवेला पूर्णविराम देऊ. बोला बोला स्वामी विश्वनाथा. जय दत्तात्रय अवधूता, स्वामी स्वामी विश्वनाथा. विश्वनाथ महाराजांच्या 44व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं महाराजांच्या चरणी श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. सगळं विश्वस्त मंडळ आहे, सगळी भक्त मंडळी आहे, त्यांच्याकडून बाबांची अशी सेवा करावी अशी मंगलकामना करतो. आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या मंगलकामना देतो. आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये मी जी सांगितलेली दीपावली आहे ती दीपावली नित्य अनुभवाला यावी इतकीच विश्वनाथ बाबांच्या चरणी, नाथनंगे महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.